राजधानी दिल्ली एकीकडे सीजेपी आंदोलन पेटताना दिसते तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती देखील आंदोलन सध्या केले जात आहे। तर ही दोन दृश्य आपण बघूया। दिल्लीमध्ये संसद भवनाच्या जवळ हे आंदोलन सुरू आहे। अगदी सकाळी 9 वाजल्यापासून हे सगळे आंदोलक जंतर मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने निघालेले होते। अनेकांवरती लाठीचार्ज करण्यात आला तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं। कॉकरोच जनता पार्टीचे चैत्यभूमी इथे आंदोलन केले जात आहे आणि यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। ही दृश्य आपण मुंबईतली बघतोय। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। यामधलंच मुंबईतलं दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये देखील विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी आंदोलन केलंय। आज चैत्यभूमी या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि तरुण या ठिकाणी जमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेऊया। ताई, काय आपल्या मागण्या आहेत नेमक्या काय? सॉरी, मराठी नहीं आती है। क्या आपकी पूरी मांग रहेगी? सर, मांग सेम रहेगी, प्रधान साहब रिजाइन करें एंड पीएम आके बात करें। इस आंदोलन को परमिशन नहीं दी है, बहुत बड़ा पुलिस बंदोबस्त यहाँ पर तैनात है। सर, दिख रहा है लेकिन हम कुछ कर ही नहीं रहे, हम सिर्फ बात करने आए हैं। हम पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हैं, हाथ जोड़ के कर रहे हैं। थैंक यू सो मच। आपण बघतोय या ठिकाणी सीजेपीचे जे जमलेले विद्यार्थी आहेत यांना आता पोलिसांकडनं धरपकड केली जात आहे। पोलिसांकडनं त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस हे या ठिकाणी जमलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची धरपकड ही आता सुरू केलेली आहे। खरं तर या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांची धरपकड ही केली जात आहे। एकूणच मोठा पोलीस बंदोबस्त या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आले होते, मात्र दादरच्या अनेक चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त हा त्या ठिकाणी आहे आणि पोलिसांकडनं या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। एकूणच त्यांची काय नेमकी मागणी आहे हे आपण जाणून घ्या। क्या प्रॉब्लम है? किस प्रॉब्लम के लिए मुझे उठा रहे भाई? किस प्रॉब्लम कुछ भी नहीं।